गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या सेशनमध्ये आपण अ, भाग 1 मधले कलम 1, 2, 3, 4 यांची माहिती घेतलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कलम 1 मध्ये भारताचं संघ राज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र याच्याबद्दलची तरतूद बघितली. भाग 2 मध्ये एखादं नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे याच्याशी संबंधित तरतूद होती. भाग 3 मध्ये मात्र राज्यांची निर्मिती, नवीन राज्याची आणि विद्यमान राज्याचं नाव, क्षेत्र, सीमा याबद्दलची तरतूद होती. आणि भाग 4 मध्ये मात्र फक्त एवढंच म्हटलेलं होतं की भाग 2 आणि 3 अंतर्गत जो संसदीय कायदा होईल तो मात्र कलम 368च्या बाहेरील घटनादुरुस्तीचा कायदा असेल, म्हणून साध्या बहुमताने होईल. ही तरतूद म्हणजे ह्या घटनात्मक तरतुदी झाल्यानंतर मात्र आपल्याला पुढचा हा पॉइंट बघायचा आहे की भारतात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची उत्क्रांती नक्की कशी झालेली आहे, तर त्याबद्दलचा पॉइंट. तर 1950 पासून तर आतापर्यंत उत्क्रांतीचे हे 4 टप्पे सांगितले जातात. तर ते 4 टप्पे पहिल्यांदा बघूया. चौघांचा अर्थ पहिल्यांदा बघूया. पहिला टप्पा आहे संस्थानांचं विलिनीकरण. म्हणजे ज्या परिस्थितीत भारत स्वतंत्र झाला त्या परिस्थितीमुळे याची आवश्यकता निर्माण झाली. मग संस्थानांचं विलिनीकरण म्हणजेच काय? कुठे विलिनीकरण? तर भारतात प्रत्यक्ष ब्रिटिशांच्या ताब्यात असलेले स्वातंत्र्याच्या आधी 11 प्रांत होते आणि फाळणीनंतर मात्र भारतात 9 प्रांत राहिले. 2 प्रांत पूर्णपणे पाकिस्तानचा भाग बनले. यालाच आपण ब्रिटिश इंडिया असं म्हणतो. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की भारताचा सगळा 100% भूभाग काही ब्रिटिशांच्या ताब्यात नव्हता. जेवढा भूभाग त्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली होता त्याला आपण ब्रिटिश इंडिया म्हणतो. आणि उरलेला भूभाग मात्र भारतातल्या या संस्थानिकांच्या ताब्यात होता. हे संस्थानिक छोटे मोठे मिळून स्वातंत्र्यानंतर 552 संस्थानिक होते. काही खूप मोठे होते आणि काही तर एकदम छोटे छोटे होते. एखाद्या पेठेपेक्षा छोटे, इतके असंख्य अशा प्रकारचे संस्थानिक होते. आणि आता ब्रिटिश निघून गेल्यानंतर किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर आता हे सगळे संस्थानिक सुद्धा काय म्हणता स्वतंत्र झालेले होते. कारण हे प्रांत ब्रिटिशांच्या डायरेक्ट कंट्रोल खाली होते आणि या संस्थानिकांनी सगळ्यांनी ब्रिटिशांच्या त्या तैनाती फौजेसारख्या व्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. त्यामुळे हे जरी आपल्या अंतर्गत कारभारासाठी स्वतंत्र असले तरी बाह्य कारभार मात्र त्यांनी पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात देऊन टाकलेला होता. पण आता ब्रिटिश निघून गेल्यानंतर मात्र हे सगळे संस्थानिक स्वतंत्र झालेले होते. आणि आता स्वतंत्र भारतात जर यांना सगळ्यांना स्वतंत्र ठेवलं असतं तर भारतात एवढे देश निर्माण झाले असते. आणि आपण मागे म्हटलं की बाल्कनायझेशनचा धोका निर्माण झालेला होता. आणि त्यामुळे आता गरज निर्माण झालेली होती की ह्या सगळ्या संस्थानिकांचा एरिया या जवळपासच्या कुठल्या तरी प्रांताशी त्यांना त्या एरिया त्याच्यामध्ये मिक्स केला पाहिजे किंवा तो विलीन करून घेतला पाहिजे. म्हणून पहिली गरज निर्माण झाली ती म्हणजे संस्थानिकांचं किंवा या सगळ्या संस्थानांचं विलिनीकरण. तर कुठे करायचं विलिनीकरण? तर ब्रिटिशांच्या प्रांतामध्ये. आता अर्थातच ब्रिटिशांचे प्रांत हे ब्रिटिशांचे न राहता ते आता भारताचे प्रांत किंवा भारताची राज्य बनलेली होती. म्हणून त्यांना भारताच्या या म्हणजे पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये काय म्हणतात तर विलीन करून घेणे, त्यांना स्वतंत्र ठेवायचं नाही असा त्याचा अर्थ होईल. साधं उदाहरण घेऊया की बॉम्बे प्रांत जो होता त्या बॉम्बे प्रांतामध्ये काही संस्थान होती. एक कोल्हापूर संस्थान आपल्याला माहिती आहे, सातारा संस्थान माहिती आहे, जत संस्थान माहिती आहे किंवा अजून म्हणूया की औंध संस्थान माहिती आहे. तर हा जो काही त्यांच्या संस्थानिकांच्या ताब्यात स्वतःचा एरिया होता तो आता तसा स्वतंत्र न ठेवता आता त्याच्या शेजारच्या म्हणजे बॉम्बे प्रांताशी मग तो त्याच्यामध्ये तो विलीन करून घ्यायचा. तर अशी सगळी प्रक्रियेची आवश्यकता पडली, म्हणून पहिली ती प्रक्रिया झाली. मग विलिनीकरण झाल्यानंतर काय करायचंय की विलिनीकरण झाल्यानंतर आता आपल्या देशातली राज्य ठरवायची, ती नक्की कशी ठरवायची. म्हणून पुढची गोष्ट निर्माण झाली की प्रांत आणि संस्थाने यांचं एकात्मीकरण. विलिनीकरण हा प्रकार झाला म्हणजे त्यांना सांगायचं, संस्थानिकांना सांगायचं की तुमचा एरिया सोडा, तो आता ह्या प्रांतांमध्ये विलीन होईल. संस्थानिकांचं संस्थानिक म्हणून अस्तित्व ठेवायचं नाही ठेवायचं भरपूर मोठा वाद त्यावेळी निर्माण झाला. संस्थानिकांना असं सांगण्यात आलं की तुमची प्रॉपर्टी ही भारत सरकार बिलकुल हाती घेणार नाही, ती तुम्हाला प्रॉपर्टी पूर्णपणे मिळेल, तुमचा राजवाडा तुम्हाला मिळेल, तुमच्या मालकीची जमीन तुम्हाला मिळेल, पण तुम्ही ज्या राज्यावर किंवा त्या प्रदेशावर राज्य करत होता तो सगळा प्रदेश मात्र आता भारतात विलीन होईल, म्हणजे भारतातल्या यापूर्वीच्या ब्रिटिश प्रांतात विलीन होईल. पण नुसतं विलीन झालं तर मात्र
त्याची त्याची एकात्मीकरण म्हणजे काय म्हणतात तर इंटिग्रेशन पण करणं गरजेचं होतं. म्हणून प्रांत आणि संस्थानांचं विलिनीकरण करून किंवा एकात्मीकरण करून आता भारतातल्या राज्यांची निर्मिती करण्याची पण आवश्यकता होती. म्हणून तो एक प्रकार घडून आला. मग जेव्हा भारताची पहिली घटना आली म्हणजे 1950 ची घटना आली, त्यावेळी मग हे कुठल्यातरी एका पद्धतीने एकात्मीकरण करण्यात आलं, असं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. पण हे एकात्मीकरण काही लोकांना आवडलं नाही. कारण ते काही भाषिक आधारावर नव्हतं आणि लोकांना सगळ्यांना वाटत होतं, की भाषिक आधारावर आपली ही राज्य निर्माण झाली पाहिजे. म्हणून मग अनेक वर्षानंतर किंवा अनेक वर्षांच्या काय म्हणता येईल तर प्रयत्नांनंतर मग भारत सरकारला अल्टिमेटली पुढची ही गोष्ट करावी लागली. तर जे भाषावार राज्यांची पुनर्रचना करावी लागली 1956 मध्ये. म्हणजे देशातली राज्य यांची पुनर्रचना ही भाषेच्या आधारावर करण्याची व्यवस्था म्हणून भाषावार पुनर्रचना किंवा लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स हा प्रकार करावा लागला. पण तो 56 मध्ये करण्यात आल्यानंतर तरी सुद्धा मात्र लोकांच्या सगळ्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण झालेल्या नव्हत्या. म्हणून नंतर सुद्धा नवीन नवीन राज्य निर्माण करा अशा प्रकारच्या मागण्या होतच राहिल्या. म्हणून 56 नंतरचे बदल आणि अर्थातच या मागण्या आजही संपलेल्या नाहीत. आजही वेगवेगळी राज्य निर्माण करा अशा वेगवेगळ्या लोकांच्या मागण्या असतातच. त्यामुळे ही प्रक्रिया अजून संपलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून 56 नंतरचे बदल हे आजपर्यंत आणि त्याच्या पुढेही चालू राहतील अशाच प्रकारची व्यवस्था आहे. तर मग आता हा प्रत्येक टप्पा आपण एक एक बघूया. त्यातला पहिला टप्पा मग आता की संस्थानांचं विलिनीकरण करायचं होतं. त्या 552 भारताच्या हद्दीत राहिलेल्या संस्थानांचं विलिनीकरण करायचं होतं. व विलिनीकरण करण्याच्या दृष्टीने भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच म्हणजे बघा 27 जून 1947 ला आपल्याला माहिती की 3 जून 1947 ला माउंट बॅटन प्लान डिक्लेअर करण्यात आला आणि त्याच्यात मग ठरवण्यात आलं की 15 ऑगस्ट 1947 लाच भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल. आणि मग त्यानुसार मग 3 जून नंतर मग 27 जूनला मग आता भारत सरकारने म्हणजे तत्कालीन पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारत सरकारने वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्य विभाग स्थापन केला. त्याला आपण इंग्लिशमध्ये स्टेट डिपार्टमेंट असं म्हणतो. इथे स्टेट या शब्दाचा अर्थ खरं संस्थानिक असं म्हणतो. त्यामुळे याला राज्य विधान म्हणण्याच्या ऐवजी खरं संस्थानिकांचा विभाग असा शब्द म्हटला पाहिजे. पण आपण स्टेट या शब्दाला मराठीत राज्य जसं ट्रान्सलेशन करतो म्हणून त्याला राज्य विभाग असं नाव पडलेलं आहे. पण अदरवाईज इथे स्टेट्स या शब्दाचा अर्थ भारतातले संस्थानिक आणि आता या संस्थानिकांना विलीन करून घेण्याची जबाबदारी मात्र ह्या वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील अध्यक्षतेखालील या डिपार्टमेंटला देण्यात आलं. म्हणजे जसं सरकारचे विविध मंत्रालय असतात आणि मंत्रालयाच्या अंतर्गत विविध डिपार्टमेंट्स असतात तसंच एक डिपार्टमेंट क्रिएट करण्यात आलं आणि त्याला ही जबाबदारी देण्यात आली. आणि मग वल्लभभाई पटेल यांनी या सगळ्या 552 संस्थानिकांना कॉन्टॅक्ट करून अल्पावधीत म्हणजे आपल्याला फार वेळ पण नव्हता 27 जून पासून तर 15 ऑगस्ट पर्यंत मग त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणे त्यांना बऱ्याच जणांची तर इच्छाच नव्हती भारतात विलीन होण्याची. मग त्यांना प्रेरित करणे ह्या सगळ्या प्रोसेस घडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी ती एकदम काय म्हणतात तर पूर्णपणे सक्षमतेने ती पार पाडली. ती पार पाडताना असं म्हटलं जातं की त्यांनी साम दाम दंड भेद या चारही पद्धतींचा त्यासाठी वापर केला. जे तयार होते इझिली विलीन होण्यासाठी त्यांचा काही प्रश्न नव्हता. जे तयार नव्हते त्यांच्यासाठी मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा वापर त्यांच्या डिपार्टमेंटने केला असं म्हटलं जातं. आणि हे संपूर्ण भारताचं एकीकरण घडून आणण्याचं काम त्यांनी त्यावेळी केलं. म्हणून यासाठी आजही आपण त्यांना श्रेय देतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग काय झालं बघा की 27 जून नंतर मग 18 जुलैला भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वसत्ताक राष्ट्र त्यानंतर बनली. हे आपण मागे सुद्धा बघितलेलं आहे. आणि त्यामुळे 562 संस्थानिकांची संख्या ही 552 वर आली होती. हा पण पॉइंट ऑलरेडी आपण बघितलेला आहे. आणि मग आता वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नामुळे काय झालं 15 ऑगस्ट 47 पूर्वीच या 552 पैकी 3 वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झालेली होती. म्हणजेच ह्या त्यांनी आपला प्रदेश सोडून तो मात्र ह्या नव्याने निर्माण झालेल्या भारताला देण्याचं कबूल केलेलं होतं. स्टेट डिपार्टमेंटने त्यासाठी एक डॉक्युमेंट तयार केलेलं होतं ज्याला इंग्लिशमध्ये नाव होतं इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन. त्याला आपण सिम्पली मराठीत सामीलनामा असं म्हणतो. तर मग एवढ्या कमीत कमी कालावधीत ही केवढी मोठी गोष्ट असेल हे आपल्याला याच्यातूनच लक्षात येतं की 27 जून ते 15 ऑगस्ट म्हणजे फक्त मधला जुलै आणि 15 ऑगस्ट म्हणजे जवळजवळ फक्त 2.25 महिने येतात.
इव्हन त्याच्यापेक्षाही थोडेसे कमी. तर ह्या 2.5 महिन्यामध्ये ह्या सगळ्या संस्थानिकांना कॉन्टॅक्ट करणे, त्यांच्याकडून हा सामीलनामा करून घेणे, म्हणजे साईन करून घेणे, ही अत्यंत अवघड अशा प्रकारची प्रक्रिया होती, जी मात्र वल्लभभाईंच्या ह्या डिपार्टमेंटने शक्य करून दाखवली, असं पॉइंट म्हणता येईल. त्यामुळे सगळेच्या सगळे संस्थानिक हे 3 वगळता मात्र भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भारतात विलीन झालेले होते. जे विलीन झालेले नव्हते त्या प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम होते. मग पाकिस्तान, जुनागड आणि हैदराबाद. मग आता इथे पाकिस्तानच्या त्या 100% इतिहासात आपल्याला या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही, पण मी ब्रॉडली तुम्हाला सांगतो की पाकिस्तान सॉरी एक मिनिट, पाकिस्तान नाही, सॉरी या ठिकाणी आपण जम्मू काश्मीर लिहिलं पाहिजे. ही एक मिस्टेक झाली या ठिकाणी प्रिंट करताना. संस्थानिकाचं नाव जम्मू काश्मीर. पाकिस्तान नाही भारतात विलीन झाला, जम्मू काश्मीर भारतात विलीन झालं. तर जम्मू काश्मीर या संस्थानिकाची आणि संस्थानाची नक्की काय कंडिशन होती, तो पॉइंट आपण या ठिकाणी बघूया बघा. तर जम्मू काश्मीर हे एक आजचा जम्मू आणि त्याच्या वरती असलेलं काश्मीर एक मोठं अशा प्रकारचं संस्थान होतं. राजा जो होता तो राजा हरिसिंग नावाचा, जो एक हिंदू राजा होता, आणि काश्मीर मधली, जम्मू मधली नाही पण काश्मीर मधली बहुसंख्य जनता मात्र ही मुस्लिम जनता होती. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे मुस्लिम जनता असताना आणि राजा मात्र होता हिंदू असताना मात्र ही पिक्युलर अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. आणि जेव्हा पाकिस्तानची निर्मिती कशी व्हावी यासाठी जेव्हा जिनांनी जो एरिया मागितलेला होता त्या एरियामध्ये मात्र काश्मीरचं पण नाव होतं, पण पाकिस्तानची निर्मिती करताना मात्र काश्मीर मात्र काही पाकिस्तानला देण्यात आलेला नव्हता. आणि त्यामुळे राजा हरिसिंगला पहिल्यांदा तर असं वाटत होतं की आपण, आपल्याकडे फार मोठा एरिया आहे, आपण स्वतंत्र राहूया, भारतातही विलीन व्हायचं नाही आणि पाकिस्तानातही विलीन व्हायचं नाही. पण पाकिस्तानची, जिनांची किंवा पाकिस्तानची इच्छा होती की हा मुस्लिम बहुल प्रदेश मात्र आपल्या पाकिस्तानात निर्माण झाला पाहिजे. त्यांनी सुरुवातीला काश्मीर नसतानाही पाकिस्तान कसा बसा जो मिळतोय तो घेऊन टाकूया म्हणून त्यांनी पाकिस्तान स्वीकारलेला होता तेव्हा. पण लगेचच मात्र काश्मीर आपल्या ताब्यात आला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि राजा हरिसिंगला मात्र इकडे यायचं नाही, तिकडे यायचं नाही, आणि त्याची द्विधा मनस्थिती. मग अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानने काय केलं की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर असलेल्या ज्या काही टोळ्या आहेत, ह्या टोळ्यांना प्रेरित करून त्यांना सांगितलं की तुम्ही जम्मू काश्मीरवर हल्ला करून टाका. त्यांनी स्वतः हल्ला केलाय असं दाखवायचं नव्हतं त्यांना, म्हणजे पाकिस्तानने स्वतः हल्ला केलाय असं दाखवायचं नव्हतं. कारण त्यांनी जर हल्ला केला असता तर ज्या मुस्लिम जनतेला तुम्ही आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करताय त्या मुस्लिम जनतेच्या विरुद्ध एका शासनाने, एका देशानेच हल्ला केलेला आहे असा त्याचा अर्थ झाला असता. म्हणून ते तसं दिसू नये म्हणून त्यांनी या टोळ्यांना पुढे केलं. आणि त्या टोळ्यांना मदत करणारं मात्र पाकिस्तानची आर्मीच होती. म्हणून पाकिस्तानच्या आर्मीच्या मदतीने पुढे टोळ्या, अशा पद्धतीने त्यांनी जम्मू काश्मीरवर म्हणजे काश्मीर संस्थानावर हल्ला करून टाकला. आणि हा हल्ला केल्यानंतर काही दिवस हरिसिंगने त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण हरिसिंगला लगेच लक्षात आलं की आपण काही या युद्धामध्ये यशस्वी होण्याची शक्यता नाही, त्यामुळे आपल्याला आपलं स्वातंत्र्य जाईल, आपल्याला हे लोक पकडतील आणि ठार करून टाकतील. म्हणून त्यांनी भारत सरकारला एक आवाहन केलं की तुम्ही आम्हाला मदत करा. भारत सरकार एक प्रकारे वाटच बघत होती म्हणूया, पण भारत सरकारने आता त्या हरिसिंग समोर मात्र एक अट ठेवली की तुम्ही जर या सामीलनाम्यावर जर तुम्ही हस्ताक्षर करत असाल तर आम्ही तुम्हाला आमच्या आर्मीची मदत करतो. शेवटी राजा हरिसिंगला सामीलनाम्यावर हस्ताक्षर करावं लागलं आणि मग भारत सरकारने आपली सेना जम्मू काश्मीरसाठी दिली समजा म्हणूया. आणि मग त्यामुळे हे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, ज्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानच्या आर्मीला काय म्हणतात तर मागे लोटण्याचं यश प्राप्त केलं. पण आता यात काही मिस्टेक झाल्या असं म्हटलं जातं, ज्या मिस्टेकसाठी पंडित नेहरूंना आजही दोषी ठरवलं जातं. त्यातली पहिली आणि महत्वाची मिस्टेक अशी होती की पंडित नेहरूंनी त्या सामीलनाम्यामध्ये एक वाक्य असं टाकायला लावलं की राजा हरिसिंग म्हणतोय म्हणून तुमचं संस्थान भारतात विलीन होणार नाही. आता तुम्ही अडचणीत आहात म्हणून आम्ही तुमच्याकडून त्या सामीलनाम्यावर सही करून घेतोय आणि आम्ही तुम्हाला मदत करतोय, पण युद्ध संपल्यानंतर मात्र त्या ठिकाणी सार्वमत घेतलं जाईल आणि सार्वमताच्या आधारावर जनता ऍक्च्युअली काय म्हणते की त्यांना भारतात विलीन व्हायचंय का पाकिस्तानात विलीन व्हायचंय किंवा काय करायचंय, तर ते युद्ध संपल्यानंतर
निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाईल. या कारणासाठी नेहरूंवर टीका केली जाते. नेहरूंनी एवढं औदार्य दाखवण्याची आवश्यकता नव्हती. त्यावेळी जगामध्ये कित्येक ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी चालू होत्या आणि कित्येक ठिकाणी वेगळ्या देशांनी वेगळ्या देशांच्या सरकारने वेगळा एरिया कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला होता. मग आपल्याला काय प्रॉब्लेम होता, अशा प्रकारची एक टीका त्या ठिकाणी केली जाते. पण नेहरू जरा थोडंसं काय म्हणता येईल तर लोकशाही पद्धतीच्या विचारांवर विश्वास असणारे आणि सगळ्या ज्या काही समस्या आहेत, ह्या समस्या म्हणजे देशादेशांमधल्या समस्या ह्या मात्र आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या आधारावर सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशा विचारांच्या मताचे होते. म्हणून त्यांनी अशा प्रकारची चूक केली असं म्हटलं किंवा अशा प्रकारचा निर्णय घेतला असं म्हटलं जाऊ शकतं. पण नंतर मात्र युद्ध झाल्यानंतर लगेचच त्यांच्या लक्षात आलं की सार्वमत जर आपण घेतलं तर निश्चितच नक्की त्या काश्मीरच्या जनतेचा कौल काय असेल काही अंदाज नाही. पण ते सार्वमत आजपर्यंतही घेण्यात आलेलं नाही, ही आपल्याला तेवढंच माहिती आहे. आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या कुठल्याही चर्चेमध्ये पाकिस्तानची एक प्रमुख मागणी असते की तुम्ही 1948 साली जे काही काश्मीरच्या जनतेला आश्वासन दिलेलं होतं की युद्धानंतर सार्वमत घेतलं जाईल, तर ते सार्वमत पहिल्यांदा घ्या आणि मग ठरवा की नक्की जनतेला कुठे जायचंय. पण भारताने मात्र 48 नंतर आजपर्यंत सुद्धा मात्र ते सार्वमत घेतलेलं नाही आणि विविध प्रकारची कारणं सार्वमत न घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रेझेंट केलेली आहे. त्यातलं एक प्रमुख कारण असं असतं की आज त्या सार्वमताची आवश्यकताच राहिली नाही. का नाही राहिली, तर जर काश्मीरची जनता भारताच्या संसदेच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेऊन आपले प्रतिनिधी खासदार म्हणून जर समजा संसदेत पाठवत असतील तर हेच एक प्रकारचं सार्वमत मानलं पाहिजे. इथेच त्यांची इच्छा प्रदर्शित होते. त्यामुळे वेगळ्या सार्वमताची आवश्यकता नाही, अशा प्रकारचा भारताचा नेहमीचा किंवा एक रेग्युलर अशा प्रकारचा स्टँड असतो. त्याच्यावर विरोध करताना मात्र अजून लोक असंही म्हणतात पाकिस्तानचे लोक किंवा येऊन काश्मीरचे काही सेपरेटिस्ट ग्रुप्स जे आहेत ते म्हणतात की जेवढे लोक त्या निवडणुकांमध्ये भाग घेतात त्यांची संख्या अत्यल्प असल्यामुळे त्याला खऱ्या अर्थाने सार्वमत म्हणता येणार नाही. हा पण एक पॉइंट त्या ठिकाणी किंवा हे असे वाद जे क्लेम्स काउंटर क्लेम्स त्याच्या बाबतीत सादर केले जातात असा पॉइंट आहे. पण एवढं निश्चित की भारताने मात्र सार्वमत घेण्यासाठी आता त्यानंतर कोणताही प्रयत्न केलेला नाही असंही पण म्हणतंय. नेहरूंनी अजून एक दुसरी गोष्ट किंवा दुसरी चूक केली जाते असं म्हटलं जातं, ते म्हणजे त्यांनी हा जो काही भारत आणि पाकिस्तानचा त्यावेळेचा जो प्रश्न होता जम्मू काश्मीर रिलेटेड, तर तो प्रश्न त्यांनी युनायटेड नेशन्स मध्ये नेला आणि युनायटेड नेशनच्या मध्यस्थीने मात्र युद्धबंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी तो युनायटेड नेशन मध्ये नेला. युनायटेड नेशनने युद्धबंदीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी एक कमिशन स्थापन केलं, युनायटेड नेशन्स कमिशन फॉर इंडिया अँड पाकिस्तान नावाचं. आणि ह्या कमिशनने मध्यस्थी करून मग युद्धबंदी घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला आणि या युद्धबंदीमुळे ही LOC नावाची गोष्ट निर्माण झाली. तर युद्धबंदी जेव्हा झाली तेव्हा असं ठरवण्यात आलं की जोपर्यंत सार्वमत होत नाही तोपर्यंत दोन्ही देशांच्या सध्या सेना ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहतील. म्हणजे हा जर समजा जम्मू काश्मीर असेल आजचा, आपण म्हणूया की युद्धबंदी जेव्हा झाली तेव्हा पाकिस्तानची आर्मी समजा इथपर्यंत होती आणि भारताची आर्मी इथपर्यंत होती. म्हणून त्या युनायटेड नेशनच्या कमिशनच्या युद्धबंदीच्या अटींमध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे की जोपर्यंत सार्वमत होत नाही तोपर्यंत ही युद्धबंदीची स्थिती कायम राहील. युद्धबंदीची स्थिती म्हणजेच त्या युद्धबंदीच्या वेळी पाकिस्तानची सेना जिथे होती तिथेच राहील आणि इंडियाची सेना ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहील. मग ती इथे होती आणि यालाच मग नाव पडलं, ह्याच रेषेला नाव पडलं LOC, लाईन ऑफ कंट्रोल. म्हणजे कंट्रोल का, तर दोघांनी एकमेकांच्या हद्दीत शिरू नये यासाठी कंट्रोल ठेवावा म्हणून लाईन ऑफ कंट्रोल एक प्रकारे. आणि ही लाईन ऑफ कंट्रोल तोपर्यंत राहील जोपर्यंत सार्वमत घेतलं जाणार नाही. जे सार्वमत मात्र भारताला घ्यायचं नाहीये, भारताला सार्वमत घ्यायचं नाही म्हटल्यानंतर ही स्थिती तशीच राहील. आणि त्यामुळे हा इकडचा एरिया तेव्हापासून आजपर्यंत ज्याला आपण आपल्या नकाशामध्ये POK म्हणून दाखवतो, म्हणून आपण दाखवताना संपूर्ण जम्मू काश्मीर दाखवतो, पण इकडे मात्र हा POK पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणून आपण दाखवतो आणि ते त्यांच्या नकाशामध्ये मात्र हा इंडिया ऑक्युपाईड काश्मीर म्हणून दाखवतात. तर अशा प्रकारचा हा वाद आजपर्यंत आहे आणि इंडिया आणि पाकिस्तान मधल्या सगळ्या समस्या या काश्मीर रिलेटेड आहे असं त्या पाकिस्तानचं म्हणणं असतं. भारताचं म्हणणं असतं की फक्त काश्मीर एवढाच एक समस्या नसून सेंट्रॅलिटी ऑफ काश्मीर इश्यू हा बाजूला करा आणि बाकी भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला मॅनेज करायच्या आहेत, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट असतील किंवा अजून काही असेल
तर ह्या गोष्टी आपण करूया. पण मात्र अजूनही काश्मीरचा इश्यू हा काही दोन्ही देशांमधला सेटल झालेला नाही आणि पाकिस्तान मार्फत त्याला सेंट्रल इश्यू बनवण्यात आलेला आहे, असाही पॉईंट आहे. आता इथे पॉईंट आपल्याला म्हणू शकतो आपण की जम्मू काश्मीर हे संस्थान या 26 ऑक्टोबर 1947 रोजी त्या राजा हरी सिंगने त्या सामीलनाम्यावर सही केल्यामुळे ते भारतात त्यावेळी विलीन झालं होतं. पण प्रश्न मात्र अजूनही खितपत पडलेला आहे, तो आहेच, असा प्रकार झाला. जुनागड नावाचं गुजरात मधलं संस्थान होतं. तिथे एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन होती. त्या ठिकाणचा राजा जो होता तो राजा हा मुस्लिम होता आणि प्रजा मात्र हिंदू होती. म्हणजे बहुसंख्य प्रजा हिंदू आणि राजा आणि फार थोडी प्रजा मात्र मुस्लिम. मग आता या प्रदेशाचं काय करायचं? ह्यांनी पण सुद्धा म्हणजे या जुनागडला सुद्धा पाकिस्तानात विलीन होण्याची इच्छा होती. म्हणजे भारतात म्हणजे बहुतेक सगळे हिंदू प्रजा असताना सुद्धा पाकिस्तानात विलीन व्हायचं होतं आणि त्यामुळे त्यांचाही निर्णय काही निश्चित होत नव्हता 15 ऑगस्ट 47 आधी. आणि मग जेव्हा भारत स्वतंत्र झाला तरी मात्र ते अजून काय करायचं याबद्दल साशंक होते, निश्चित निर्णय घेत नव्हते. पण त्यावेळी भारत सरकारने मात्र त्या ठिकाणी सार्वमत घडून आणण्याचा प्रयत्न केला. सार्वमत ऍक्च्युअल झालं आणि त्या सार्वमतात निश्चितच लोक हिंदू असल्यामुळे त्यांनी भारतात विलीन होण्याचा किंवा जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मग त्या जुनागडच्या संस्थानिकाला सामीलनाम्यावर सही करणं भाग पडलं फेब्रुवारी 1948. इव्हन लोकांनी पण उठाव केला. त्या राजाच्या त्या राजवाड्यामध्ये ते सगळे शिरले. राजाला आता आपल्याला लोक पकडून ठार करतील अशी भीती निर्माण झाली. त्यामुळे राजा आणि त्याचा जो दिवाण होता, दिवाण का नवाब मला वाटतं, तर यांना मात्र पाकिस्तानात पळून जावं लागलं. ते दिवाण किंवा नवाब जे आपण म्हणतो, काय पद होतं त्यांचं ते म्हणजेच हे झुल्फिकार अली भुत्तो, जे नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. नंतर आर्मीने त्यांचीही सत्ता काढून घेतली आणि झुल्फिकार अली भुत्तो यांना पाकिस्तानच्या पार्लमेंटच्या समोर फासावर लटकून टाकलं. त्यांची मुलगी म्हणजेच नंतर पाकिस्तानची पंतप्रधान बनलेली आणि त्यांचा मुलगा हा जो आहे बिलावल अली भुत्तो, तो त्या पार्टीचा प्रमुख आहे. ज्यांनी आता परवा काही कोट केलं आणि कमेंट केलं, ज्याच्याबद्दल भरपूर मोठा वाद निर्माण झाला. तर ते मात्र या जुनागड संस्थानाचे भारतात राहणारे कुटुंब होतं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर त्या जुनागड संस्थान फेब्रुवारी 48 मध्ये विलीन झालं. आणि अजून तिसरं संस्थान होतं ते म्हणजे हैदराबादचं संस्थान. हैदराबादचा निझाम म्हणजे एवढा आता ब्रिटिश काळामध्ये सुद्धा हैदराबादचा निजाम हा एक मोठा एरिया धारण करणारा एक स्वतंत्र व्यक्ती होता किंवा स्वतंत्र संस्थान होतं. म्हणजे ब्रिटिश म्हणजे त्या औरंगजेबाच्या नंतर जो मला वाटतं अहमद शाह आला, त्या अहमद शाहच्या काळामध्ये हे हैदराबाद संस्थान निर्माण झालेलं होतं. भारतात ब्रिटिश आले पण त्या ब्रिटिशांची जुळून घेत हैदराबादच्या निजामाने आपलं स्वतंत्र अस्तित्व मेंटेन केलेलं होतं. पण आता ब्रिटिश निघून गेल्यानंतर या हैदराबादच्या संस्थानिकाला म्हणजे निजामाला मात्र आपण स्वतंत्र देश होऊ शकतो, आपल्याला भारतातही जायचं नाही आणि आपल्याला पाकिस्तानातही जायचं नाही, अशी त्याची इच्छा होती. त्याच्याकडे तेवढा एरिया होता सुद्धा. म्हणजे आजचा पूर्ण तेलंगणा, आजचा मराठवाडा आणि कर्नाटकाचा तेलंगणाला लागून असलेला तो कर्नाटक, हैदराबाद कर्नाटक म्हणून ओळखला जाणारा प्रदेश, असा भरपूर मोठा प्रदेश त्याच्या ताब्यात होता. स्वतःची आर्मी होती, रझाकरांची आर्मी होती स्वतःची. आणि त्यामुळे आणि तो वैयक्तिकरित्या त्या निजामाबद्दल एक वाक्य केलं जातं. शेवटचा निजाम उस्मान अली, त्याच्याबद्दल वाक्य केलं जातं की तो जगातला त्यावेळी सर्वात श्रीमंत असलेला व्यक्ती होता. म्हणजे व्यक्ती म्हणून म्हणायचं झालं तर जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता ऍटलिस्ट, असं म्हणता येऊ शकेल. एवढी संपत्ती त्याने जमा केलेली होती की त्या निजामाकडे पूर्वापार आलेली संपत्ती होती. आणि त्यामुळे नॅचरली त्याला वाटण्याची शक्यता आहे की आपण एक स्वतंत्र देश राहिलो पाहिजे. पण मात्र जी काही जनता होती ती जनता मात्र सगळी वेगळी भाषा बोलणारी, तिकडे तेलुगू भाषा बोलणारी, इकडे मराठी भाषा बोलणारी, इकडे कन्नड भाषा बोलणारे, मात्र या सगळ्यांना मात्र असा काही आपला हैदराबाद नावाचा वेगळा देश झाला पाहिजे अशी कोणाची इच्छा नव्हती. आणि त्यामुळे तिथे हैदराबाद मुक्ती संग्राम आपल्या मराठवाड्यामध्ये करण्यात आला. आणि आता भारतासमोर सुद्धा एक प्रश्न होता की नक्की काय करायचं म्हणून. हैदराबादच्या निजामाला कॉन्टॅक्ट करण्याचा आणि त्याला प्रभावित करण्याचा भरपूर प्रयत्न केला. तो डिनाय सगळं करत राहिला. पण शेवटी आता कुठली तरी ऍक्शन घ्यावी लागणार याची आवश्यकता जेव्हा निर्माण झाली, तेव्हा मात्र भारत सरकारने त्याच्या विरुद्ध पोलीस ऍक्शन सुरू केली. पाठवली इंडियन आर्मी निजामाच्या
विरुद्ध, पण त्याला आर्मी ऍक्शन असं न म्हणता त्याला पोलीस ऍक्शन असं नाव दिलं. कारण आर्मी ही कुणासाठी असते तर दुसऱ्या देशासाठी असते. म्हणजे दुसऱ्या देशाच्या त्या शत्रूशी लढण्यासाठी आर्मीचा वापर जनरली आपण करत असतो, कोणताही देश करत असतो. म्हणून भारत सरकारने आपल्या आर्मीचा वापर हैदराबादच्या विरुद्ध केला. असं जर झालं असतं किंवा असं जर त्याला म्हटलं असतं तर हैदराबाद हे एक वेगळा देश आहे आणि हैदराबादची लोक ही काही आपली लोक नसून वेगळीच कोणीतरी लोक आहेत असा त्याचा अर्थ झाला असता. म्हणून त्याला सिम्बॉलिक अर्थ वेगळा यावा आणि पोलीस मात्र अंतर्गत सुरक्षेसाठी असतात. म्हणून हैदराबाद हे आपलंच संस्थान आहे, आपलीच लोक आहेत, त्यांच्या विरुद्ध आपण आपली आर्मी वापरू शकत नाही. या अशा प्रकारे ते दिसावं याकरता त्याला नाव देण्यात आलं पोलीस ऍक्शन. अर्थात पोलीस काही सक्षम नव्हते भारत सरकारचे, म्हणून मग पाठवलं ते आर्मीकडे, आर्मीलाच. कारण आर्मीकडे जास्त शस्त्र असतात, युद्ध करण्याची जास्त क्षमता त्यांच्याकडे असते, म्हणून पाठवलं आर्मीला, पण मात्र नाव देण्यात आलं पोलीस ऍक्शन. ही पोलीस ऍक्शन सुरू झाली 13 सप्टेंबर 1948 ला आणि 4-5 दिवसामध्येच निजामाला लक्षात आलं की आपण काही ह्या भारत सरकारच्या आर्मी समोर तग धरू शकत नाही आणि शेवटी तो 17 सप्टेंबरला तो शरण आला आणि 17 सप्टेंबरला मग त्याने त्या सामीलनाम्यावर सही केली आणि त्यानुसार मग हैदराबाद हे संस्थान हे भारतात विलीन झालं. त्याला मात्र अश्युरन्स देण्यात आलं की त्याच्या संपत्तीला हात लावला जाणार नाही, त्याचा जो काही दरबार राजवाडा वगैरे काय असेल ते सगळं सगळं त्याच्या ताब्यात राहील. जी प्रॉपर्टी आजही त्या निजामाच्या वंशजांच्या ताब्यात आहे आणि त्या प्रॉपर्टीचे रेग्युलर वाद नियमितपणे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. कारण त्या निजामाचे वंशज जे आहेत ते आज जगभरात पसरलेले आणि अनेक वंशज म्हणजे 100पेक्षा निश्चित जास्त असेल एवढी आत्ताची असलेली यादी असेल त्यांची. तर या संस्थाने या वंशजांमधला कोणीतरी मध्येच निघतो आणि तो पण क्लेम करतो आणि त्या निजामाच्या संपत्तीच्या वाटपाबद्दल आजही वाद निर्माण होतो असा प्रकार तो दिसतो. आणि म्हणून आपण या 17 सप्टेंबरला आपण हैदराबाद मुक्ती दिन म्हणून आपण महाराष्ट्रात साजरा करतो आणि या दिवशी मग हे विलिनीकरण घडून आणलं. पोलीस ऍक्शन भारत सरकारने म्हटलं, पाठवली आर्मी, पण आर्मीने मात्र ह्या ऑपरेशनला ऑपरेशन पोलो असं नाव दिलं होतं. ऑपरेशन पोलो. म्हणून आर्मीचं नाव होतं ऑपरेशन पोलो आणि भारत सरकारचं नाव होतं पोलीस ऍक्शन किंवा भारत सरकारने त्याला रेफर केलं पोलीस ऍक्शन म्हणून. तर अशा रीतीने मग 48 पर्यंत, सप्टेंबर 48 पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर साधारणतः 1 वर्षापर्यंत नंतर मात्र भारतातली सगळी संस्थानं आता भारतात विलीन झालेली होती. हे 3च संस्थान नंतर विलीन झाली, बाकीची सगळी आधीच भारतात विलीन झालेली होती. अशा प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी झाली आणि हा मग आता पहिला टप्पा झाला. आता विलिनीकरण झालं, पण विलीन झालेल्या संस्थानिकांना किंवा संस्थानांना म्हणूया की त्या प्रांतांशी आता एकात्म करून घ्यायचं होतं, इंटिग्रेट त्यांच्याशी करून घ्यायचं होतं. मग हे इंटिग्रेट कशा पद्धतीने आपण केलं बघा. तर विलिनीकरण, प्रांत आणि संस्थांचं विलिनीकरण करून 1950च्या मूळ घटनेत एक चतुस्तरीय अशा प्रकारचं विभाजन करण्यात आलं. थोडं असं लक्षात घ्या बघा, आपण मागच्या लेक्चरला बघितलं की कलम 1 मध्ये म्हटलंय भारत हा राज्यांचा संघ असेल आणि कोणत्या राज्यांचा संघ असेल त्या राज्यांची नावं आपल्याला पहिल्या अनुसूचीमध्ये सापडतात. मग आता थोडं असं इमॅजिन करा की 1950 साली स्वीकारण्यात आलेल्या घटनेमध्ये जी पहिली अनुसूची असेल तर त्या पहिल्या अनुसूचीमध्ये राज्यांची कोणती नावं असतील. तर त्या पहिल्या अनुसूचीमध्ये 50 सालच्या राज्यांचं विभाजन अशा 4 गटात करण्यात आलेलं होतं. म्हणून त्याला आपण 4-fold डिव्हिजन असा आपण शब्द इंग्लिशमध्ये वापरतो. त्यालाच आपण मराठीत चतुस्तरीय विभाजन असं आपण म्हणतो. आणि त्या चतुस्तरीय विभाजनाद्वारे त्या पहिल्या अनुसूचीमध्ये एकूण 29 राज्यांची नावं देण्यात आलेली होती आणि ही 29 राज्यांची नावं अशा प्रकारे केलेली होती की जेणेकरून विलीन झालेली संस्थानं ही आता ह्या प्रांत किंवा राज्यांशी एकात्म करण्याचा अशा पद्धतीने प्रयत्न करण्यात आलेला होता. मग आपण ते बघूया बघा. चतुस्तरीय पैकी भाग म्हणजे पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी अशा स्टेट्स मध्ये त्यांचं विभाजन केलेलं होतं. मग पार्ट ए किंवा भाग अ मध्ये एकूण 9 राज्यांची नावं होती आणि ही 9 राज्य म्हणजे कोणती तर पूर्वीचे जे 9 ब्रिटिशांचे प्रांत होते त्या 9 ब्रिटिशांच्या प्रांतांमध्ये त्यांना लागून असलेली काही संस्थानं त्याच्यात वर्ग करण्यात आलेली होती. म्हणून इथे असं दाखवलं बघा, पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये
काही संस्थानं वर्ग करण्यात आली आणि अशी किती तर 216 संस्थानं त्यांना लागून असलेल्या ब्रिटिश प्रांतांमध्ये वर्ग करण्यात आली आणि हे सगळे ब्रिटिश प्रांत मग त्यांना पूर्वी जो काही प्रमुख असायचा त्यांचा प्रांतांचा प्रमुख गव्हर्नर असायचा, देशाचा गव्हर्नर जनरल असायचा, म्हणून यांना गव्हर्नरांची राज्य किंवा गव्हर्नर्स स्टेट असं नाव देण्यात आलेलं होतं. मग गव्हर्नर स्टेट्स का? कारण ते पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतांचे भारतातली राज्य आता बनलेली होती आणि त्यांच्याशी त्यांना लगत असलेली, जसं बॉम्बे प्रांतात समजा कोल्हापूर संस्थान किंवा सातारा संस्थान हे सगळं विलीन करण्यात आले, तसे मग 216 संस्थानं ब्रिटिश प्रांतांमध्ये विलीन करण्यात येऊन त्यांची ही 9 राज्य निर्माण करण्यात आली. म्हणून 9 प्रांत म्हणून 9 राज्य. नंतर हे पार्ट बी राज्य, ती पण 9 संख्येची होती. मग ही कोणती बघा, तर इतर काही 275 मोठी मोठी संस्थानं होती. तर ह्या 275 संस्थानांचं एकत्रीकरण करून अशी 9 राज्य निर्माण करण्यात आली. म्हणजे इथे काही ब्रिटिश प्रांतांचा संबंध नाहीये. मग इथे ब्रिटिश प्रांतांचा संबंध जर नसेल आणि फक्त संस्थानिकांचं विलिनीकरण झालेलं असेल, तर संस्थानिकांचा प्रमुख जो असायचा त्याला त्यावेळी शब्द वापरायचा राजप्रमुख, कारण तो राजा असायचा, राजप्रमुख. आणि म्हणून या 9 राज्यांना राजप्रमुखांची राज्य असं नाव देण्यात आलेलं होतं. पण असा प्रकार झाला. त्यानंतर इतर काही अजून 61 संस्थानिकांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि पार्ट सी अशी 10 राज्य एकूण करण्यात आली. पण ही पार्ट सी मात्र ही आजच्या केंद्रशासित प्रदेशांसारखीची राज्य निर्माण करण्यात आलेली होती. मग आता केंद्रशासित प्रदेश केंद्रामार्फत शासन त्यांचं चालतं, तर तेव्हा केंद्र सरकारमार्फत त्यांच्या प्रशासनासाठी कमिशनर नावाचा एक माणूस त्या ठिकाणी नेमला जायचा, म्हणून त्याला कमिशनरांची राज्य असं नाव देण्यात आलं. म्हणून ही ब्रिटिशांच्या प्रांतांची म्हणून गव्हर्नरांची राज्य, ही संस्थानिकांची राज्य म्हणून राजप्रमुखांची, आणि ही मात्र भारत सरकारने तिथे स्वतः केंद्रशासित या नात्याने प्रशासन करण्यासाठी नेमलेल्या कमिशनरांच्या नियंत्रणाखालची राज्य म्हणून कमिशनरची राज्य असं नाव देण्यात आलं. आणि पार्ट डी मध्ये फक्त एका राज्याचं नाव होतं, ते म्हणजे आजचं अंदमान निकोबार बेटे. अशा रीतीने हे 216 प्लस 275 प्लस 61 म्हणजे हे 552 असे संस्थानं हे अशा पद्धतीने एकात्म करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फायनली पुन्हा म्हणूया, 552 पैकी 216 संस्थानं ब्रिटिश प्रांतात वर्ग झाले. 552 पैकी 275 संस्थानांचं एकमेकांमध्ये एकत्रीकरण करून ही राजप्रमुखांची राज्य निर्माण करण्यात आली आणि 552 पैकी 61 संस्थानं ती सुद्धा एकमेकांमध्ये विलिनीकरण त्यांचं करण्यात आलं. पण मात्र ती तुलनेनं छोटी छोटी असल्यामुळे त्या ठिकाणी भारत सरकारची सत्ता म्हणून केंद्रशासित असल्याप्रमाणे त्यांची निर्मिती करण्यात आली. त्यांना कमिशनरांची राज्य असं म्हणण्यात आलं. मग अशा रीतीने 1950च्या पहिल्या अनुसूचीमध्ये अशी टोटल 29 राज्यांची नावं देण्यात आलेली होती आणि ही 29 राज्य ह्या 4 गटात डिव्हाइड करण्यात आलेली होती. आणि ते करताना विलीन झालेल्या प्रांतांचं कुठेतरी विलिनीकरण एकात्मीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. पण हे कसं बसं झालेलं होतं, कारण अल्पावधीत झालेलं होतं, त्यामुळे नक्की कोणतं संस्थान कुठे गेलं पाहिजे वगैरे याबद्दल भरपूर वाद त्यावेळी निर्माण झालेला होता. पण घटना तर आणायची आहे, घटना आणल्यानंतर पहिली अनुसूची पण पाहिजे, राज्य पण पाहिजे, आणि त्यामुळे हे जे काही 4 फोल्ड डिव्हिजन होतं ते कसं बसं घाईघाईने करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे हे काही लोकांना आवडलं नाही आणि लोकांच्या विविध प्रकारच्या मागण्या निर्माण झाल्या. आणि त्यातली सगळ्यात प्रमुख मागणी होती की ह्या सगळ्या राज्यांची पुनर्रचना तुम्ही भाषेच्या आधारावर घडून आणा. कारण हे करताना भाषेचा निकष काही वापरला गेलेला नव्हता. ते संस्थान कसं होतं त्यानुसार ते झालेलं होतं. जसं हैदराबाद संस्थान आपण म्हणतो की त्याच्यामध्ये 3 भाषा बोलणारी लोक होती आणि त्यामुळे असं म्हणता येईल की लोकांना बिलकुल हे आवडलं नाही आणि लगेचच मागणी सुरू झाली की भाषेच्या आधारावर देशातली राज्य पाहिजे. आता भाषाच का? कारण आपल्याला माहिती की भाषा ही लोकांना एकत्र जोडणारी सर्वात महत्वाची गोष्ट असते. कारण भाषा एकमेकांना कळते आपल्याला, म्हणजे एकच भाषा बोलणाऱ्या लोकांना एकमेकांची भाषा पटकन कळते आणि त्यामुळे हे सारखे लोक आहेत अशी जी आपण आपुलकीची भावना म्हणतो ती पटकन त्यांच्यात निर्माण होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे भाषा हा निकष असावा आणि त्याच्या आधारावर, भारतात असंख्य भाषा आहेत तर त्या भाषेच्या आधारावरच भारतातली राज्य निर्माण झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी लगेचच सुरू झाली. आणि याच्यानंतर नाही, ही मागणी तर त्याच्या आधीपासून होती. त्यामुळे भाषेची मागणी ही ऍक्च्युली
त्या नेहरू रिपोर्ट पासून किंवा त्याच्याही आधी 1905 मध्ये जेव्हा बंगालची फाळणी झाली होती कर्झनच्या काळात, त्या फाळणीपासूनच भाषेची मागणी होती. कारण बंगालची फाळणी ही धर्म आणि भाषा या दोन्ही आधारावर झालेली होती. बंगालमधनं तो आसाम प्रांत वेगळा करण्यात आला. वेगळा करण्याचा उद्देश असाच होता की बंगाली बोलणारे आणि आसामी बोलणारे लोक यांना विभक्त करणे आणि बंगालमध्ये मग हिंदू आणि मुस्लिम यांना एकमेकांपासून अशा रीतीने विभक्त करणे की मुस्लिम लोक बंगालमध्ये कमी ठरतील, पण त्या आसाम प्रांतामध्ये मात्र जास्त ठरतील. अशा पद्धतीने विलिनीकरण ते हे केलेलं होतं आणि तेव्हापासूनच ही मागणी होती की काय म्हणूया की भाषेच्या आधारावर प्रांत निर्माण झाले पाहिजे. इव्हन 1928चा नेहरू रिपोर्ट जो आला होता त्याच्यातही भाषेच्या आधारावर प्रांत रचना असावी अशा प्रकारचा पॉईंट त्याच्यातही सांगण्यात आलेला होता. आणि आता तर जास्तच वेगाने मागणी सुरू झाली. अजून पुन्हा पॉईंट की जरी ही मागणी आपण म्हणतोय की घटना आल्यानंतर सुरू झाली असली तरी घटना येण्याच्या जस्ट आधी, म्हणजेच याचा अर्थ संविधान सभेचं काम चालू असतानाच भाषेचा आधार असावा का नसावा याची तपासणी करण्यासाठी संविधान सभेने सुद्धा प्रयत्न केला होता असं आपल्याला म्हणतंय. त्यामुळे पुढचा आपला तिसरा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे भाषावार राज्य पुनर्रचनेचा टप्पा. आणि त्या टप्प्यामध्ये सुरुवातीला या 3 समित्यांचा किंवा आयोगांचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. त्यापैकी पहिला आयोग म्हणजे एस.के. धर, कोणी धर म्हणतं कोणी धार म्हणतं, इंग्लिशमध्ये DHAR असं लिहिलेलं असतं. मात्र धर हे संस्थान पण होतं एक मध्य प्रदेशातलं, तिथल्या लोकांना कदाचित आडनाव पण त्यांचं धर असावं की धार असावं. तर एस.के. धार किंवा धर हे अलाहाबाद हायकोर्टाचे एक रिटायर्ड न्यायाधीश होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कुणीतर संविधान सभेच्या अध्यक्षांनीच ही समिती स्थापन केली किंवा आयोग स्थापन केला 1948ला. म्हणजे अजून भारताची घटना स्वीकृत किंवा अंमलात आलेली नव्हती, म्हणून संविधान सभेनेच यांचा आयोग स्थापन केला आणि त्या आयोगाला सांगितलं की आपल्याला जी राज्य निर्माण करायची ती राज्य कुठल्या आधारावर निर्माण केली पाहिजे. तर त्यांनी अशी शिफारस केली की राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा निकष असावा, भाषा किंवा संस्कृती हा निकष नसावा असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेचे लोक जरा जास्त काय म्हणतात तर आयडियल अशा प्रकारचे विचार करणारे लोक जास्त होते. त्यामुळे त्यांना लोकांच्या मनाचा विचार न करता त्या लोकांच्या मागणीच्या पलीकडे जाऊन आपण जास्त योग्य गोष्टीचा विचार केला पाहिजे असे मानणारे भरपूर लोक होते. त्यामुळे लोक जरी भाषेची मागणी करत असले तरी सुद्धा मात्र यांनी सांगितलं की आपल्याला जर देश एक संघ बनवायचा असेल, उलट भाषेच्या आधारावर जर समजा हे झालं तर भाषिक प्रदेश निर्माण होतील आणि त्यांच्यात सलोखा राहीलच याची शाश्वती नाही. म्हणून त्यांनी सांगितले की देशातले राज्य ही फक्त प्रशासकीय सोय म्हणून निर्माण करण्यात यावे, की फक्त प्रशासनाची सोय आहे म्हणून हे राज्य निर्माण झालं अशा आधारावर ते निर्माण करण्यात आलं. भाषा किंवा संस्कृती हा आधार असू नये असं त्यांनी सांगितलं. मात्र त्यांनी आंध्र प्रदेशाच्या निर्मितीस मात्र अनुकूलता दर्शवली. याचं कारण असं की आता आपण म्हणतो की आंध्र प्रदेश नंतर जो निर्माण झाला किंवा आपण म्हणतो की आधी निजामाच्या ताब्यात तेलंगणा होता, आजचा मराठवाडा होता आणि हा कर्नाटकातला कर्नाटक हैदराबाद प्रदेश होता. हा एवढा निजामाच्या ताब्यात. नंतर जो हैदराबाद निर्माण झाला तो ह्या विशाखापट्टणम आणि ह्या किनारपट्टीचा जो एरिया आहे, आज तेलंगणा निर्माण झाल्यानंतर उरलेला जो आंध्र प्रदेश आहे तो उरलेला आंध्र प्रदेश काही निजामाच्या ताब्यात नव्हता. म्हणजे आजचा आंध्र प्रदेश इथे लक्षात येते का बघा, आजचा आंध्र प्रदेश हा पूर्वी तेलंगणाची नंतर जोडून आंध्र प्रदेश निर्माण झालेला होता, पण तो काही निजामाच्या ताब्यात नव्हता. तर हा आजचा आंध्र प्रदेश मात्र मद्रास प्रांताचा भाग होता. म्हणजे जसं आपण म्हणतो की गुजरातचा बराचसा एरिया बॉम्बे प्रांताचा भाग होता आणि तो गुजराती बोलणारे लोक बॉम्बे प्रांताच्या भागामध्ये राहत होते, तसंच हे तेलुगू बोलणारे आंध्र प्रदेशाची लोक ही या तमिळ बोलणाऱ्या मद्रास प्रांताचा भाग होते आणि त्यांची मागणी अनेक वर्षांपासून होती की आम्हाला तमिळ बोलणाऱ्या मद्रास प्रांतात राहायचं नाही आणि आम्हाला एक वेगळा प्रांत बनवा, ही त्यांची ब्रिटिश काळापासूनची मागणी होती. आणि मग ह्यांनी या एस.के. धार आयोगाने जरी सांगितलं असलं की राज्य पुनर्रचना करताना प्रशासकीय सोय हा मुद्दा असू नये, पण मात्र ऍटलिस्ट या आधारावर
मात्र आंध्र प्रदेशाची मग भाषेच्या आधारावर म्हणजे तेलुगू बोलणारे आंध्र प्रदेशाची लोक ही तमिळ बोलणाऱ्या मद्रास प्रांतामध्ये असू नये हा पॉइंट मात्र त्यांनी स्वीकारला आणि आंध्र प्रदेशाच्या निर्मितीस मात्र अनुकूलता दर्शवली असा पॉइंट झाला. त्यामुळे आनंद कोणाला झाला असेल तर आंध्र प्रदेशातल्या लोकांना आनंद झाला की चला आपल्याला आपलं तेलुगू बोलणारं वेगळं राज्य आपल्याला प्राप्त होऊ शकेल असं त्यांना वाटलं. पण हा जो एस के धर यांच्या आयोगाचा जो काही अहवाल होता तो अहवाल मात्र काँग्रेस पक्षाला काही आवडला नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाने ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन केली. ती पण 1949लाच म्हणजे संविधान येण्याच्या आधीचीच गोष्ट आहे. त्या समितीचं नाव होतं JVP समिती. जे 3 माणसं त्या समितीमध्ये होते त्यांच्या इनिशियल्स वरून या समितीला तसं नाव पडलं होतं. मग जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, त्यानंतर व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. पट्टाभी सीतारामय्या. तर ह्या 3 माणसांची एक समिती काँग्रेस पक्षाने स्थापन केली, काँग्रेस सरकारने नाही. कारण त्यांना तो अहवाल काही आवडला होता धार आयोगाचा. मग या समितीने पण अभ्यास केला आणि या समितीने पण सेम पुन्हा मात्र धार आयोगाप्रमाणेच सांगितलं की भाषिक आधाराला अनुकूलता दर्शवली नाही. म्हणजे जरी काँग्रेस पक्षाला भाषिक आधाराला अनुकूलता नाही असं त्या धार आयोगाने सांगितलेलं आवडलं नसलं तरी काँग्रेस पक्षाच्या या समितीला सुद्धा पुन्हा तसंच वाटलं की भाषिक आधार हा चांगला नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांच्यामुळे काय झालं की तेलुगू बोलणाऱ्या त्या आंध्र प्रदेशातल्या लोकांमध्ये मात्र असंतोष निर्माण झाला. धार आयोगामुळे त्यांची एक प्रकारची शाश्वती वाढली होती की चला आपला आंध्र प्रदेश निर्माण होईल. पण आता ह्या काँग्रेस पक्षाचीच मात्र मान्यता नसल्यामुळे मात्र त्यांना आता असं वाटलं की काही तेलुगू प्रदेश म्हणजे आंध्र प्रदेश निर्माण होण्याची शक्यता नाहीये असं त्यांना वाटलं. असंतोष निर्माण झाला. या असंतोषामुळे त्यांनी प्रचंड विरोधही करायला सुरुवात केली. या विरोधाचा एक भाग म्हणून तिथले हे पोट्टी श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केलं. ज्या आमरण उपोषणाचा असा हे झाला इफेक्ट झाला की 1952च्या या 15 डिसेंबर रोजी मला वाटतं 52 का 53 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झाला. आता 52-53 दिवसांचं उपोषण आपल्या राज्याच्या निर्मितीसाठी करणं यासाठी संबंधित माणसं किती प्रेरित असतील याचाही आपल्याला अंदाज त्या ठिकाणी येऊ शकतो. मग आता त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र हे आंदोलन अजून चिघळेल आणि हे सरकारसाठी मात्र खूप जड जाईल याची गॅरंटी सरकारला आली, पंडित नेहरूंच्या सरकारला आली आणि त्यांनी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर लगेच 53 साली, आता 15 डिसेंबर म्हणजे जवळजवळ वर्ष संपलेलं होतं, 53 साली डिक्लेअर करून टाकलं, आंध्र प्रदेशाच्या निर्मितीची घोषणा करून टाकली. असा प्रकार झाला. आणि त्याचवेळी लोकांना आश्वासन पण दिलं, पूर्ण देशाला आश्वासन दिलं की आम्ही अजून एक नवीन आयोग आणणार आहोत. राज्य पुनर्रचना कुठल्या आधारावर केली पाहिजे यासाठी एक नवीन आयोग आणणार आहोत अशा प्रकारची घोषणा सुद्धा त्यांनी त्यावेळी केली. म्हणून आंध्र प्रदेश हे भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य ठरलं आणि त्यासाठी पण ही घटना किंवा ही अशा प्रकारची घटना कारणीभूत ठरली असं म्हणता येईल. आणि मग आता 53 मध्ये दिलेल्या आश्वासनानुसार मात्र भारत सरकारने आता एक आयोग स्थापन केला आणि हा आयोग त्याचं नाव राज्य पुनर्रचना आयोग किंवा स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन असं त्याचं नाव होतं. 53 साली हा आयोग निर्माण करण्यात आला होता. तर या आयोगाचा अभ्यास आपण आता पुढच्या सेशनमध्ये घेऊया.